पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेकडो वर्षापासून नागपंचमीच्या शुभ पर्वावर पंचकोशीतील सर्व धर्मीय हजारो भक्तगण दर्शनासाठी गर्दी करत आहेत। नागपंचमी निमित्त सूर्यास्त समयी नागघाट परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते। नागघाटावरील प्राचीन काळी नागेश्वर नावाचा नाग राहत असे। तो नाग लोकांमध्ये वावरत असे। या शेषराजापासून शालिवाहना नावाचा पराक्रमी राजा जन्माला आला अशी आख्यायिका सांगितली जाते। नागघाटावरील सायंकाळी भरलेल्या छोट्या खानी यात्रेत लहान मुलांची आवडती खेळणी साहित्य खरेदी करण्यासाठी पैठणकरांची मोठी झुंबड उडाली होती। जुन्या पैठणमधील नागघाटावरील नागेश्वर नाग हा लोकांत एवढा मिसळा होता की लोक आणि नागराज एकमेकाला भेटल्याशिवाय त्यांना करमत नसे। गावकरी नागपंचमीच्या दिवशी त्याची पूजा अर्चा करीत पुढे नागभक्तांनी त्याची दगडी मूर्ती स्थापन केली। तेव्हापासून नागपंचमीचा उत्सव नागघाटावर साजरा केला जाऊ लागला अशी लोकभावना आहे। हा परिसर पालथी नगरी म्हणून ओळखला जातो। यावेळी नागघाट भक्त मंडळाच्या वतीने भक्तांच्या वतीने विशेष परिश्रम घेतले जातात। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।